नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते। आज या ठिकाणी आपण घरच्या घरी मँगोचं आईस्क्रीम बनवणार आहे। तुम्ही बघू शकता की किती आईस्क्रीम मस्त असं घट्ट बनलेलं आहे। ह्याची डिटेल रेसिपी मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आता हे आईस्क्रीम आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत ना, बाहेरचं आईस्क्रीम खाण्यापेक्षा आपण जर असं आईस्क्रीम जर घरी बनवलं तर मुलं अगदी आवडीनं खातात आणि हे घरच्या घरी आपण बनवू शकतो। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा। आता मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे एक आंबा घेतलेला आहे। आता हा आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा आंबा आपल्याला काय करायचा आहे, चाकूने कापायचा आहे किंवा त्याच्यामध्ये जर तो रसाचा असेल तर त्याचा आपल्याला आतला जो रस आहे ना तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता एका भांड्यामध्ये आपण ह्या आंब्याचा रस काढून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला हा जो रस आहे ना मिक्सरमधून फिरवायचा आहे। आणि हा आंबा जर केसाळा असेल ना तर आपल्याला काय करायचं आहे, जी पुरण यंत्राची जी जाळी आहे ना त्याच्यामध्ये हा पल्प टाकून, हा जो रस आहे ना तो टाकून आपल्याला पुरण आपण कसं त्या पुरणपोळीच्या जाळीनं स्मॅश करून घेतो तसंच आपल्याला हा आंब्याचा गर आहे तो स्मॅश करायचा आहे। त्याच्यामुळे केस वगैरे त्याची जी असतील ना आंब्याची ते ह्या काय होतं जाळीला अडकतील। जर पुरणयंत्राची जाळी नसेल तर तुम्ही असं जे ज्यूस काढायचं जे जाळी असते ना ते तुम्ही इथं वापरू शकता, नाहीतर पुरणपोळीची जाळी पण इथं चालू शकते। आता आपण याचा पल्प काढून घेणार आहोत। खायला पण खूप छान आणि टेस्टी आईस्क्रीम लागते। हे मुलं अगदी आवडीनं खातात। आता हा पल्प आपण एका वाटीमध्ये काढून दाखवते, म्हणजे तुम्हाला मेजरमेंटसाठी मदत होईल। आता एवढा साधारणतः पल्प निघलेला आहे, अर्धी वाटी हे पल्प निघलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि नंतर मी इथं व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। आता व्हिपिंग क्रीम मी एक वाटी घेणार आहे। आता हे भांडं जे मी वापरलेलं आहे ना ते अगोदर फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलं होतं, कारण उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत ना, पटकन आईस्क्रीम भांडं वगैरे गरम असेल तर होत नाही। त्यानंतर मी तर एक मिल्क पावडरची पुडी वापरलेली आहे। भांडं थंड झाल्यामुळे पटकन काय होतं, ज्यावेळेस आपण हे मिक्सीनं फिरवतो ना ते पटकन सेट होतं। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे हँड मिक्सर आहे ना त्याच्याने आपल्याला हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही क्रीम आहे ती पूर्ण फेटून घ्यायची आहे। घट्ट होईपर्यंत आपल्याला जशी आपण आईस्क्रीमसाठी क्रीम बनवतो ना तशी घट्ट क्रीम आपल्याला बनवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथे मी फूड कलर ॲड केलेला आहे, येलो फूड कलर। तुम्हाला हवा असेल तर टाका, पण मी फ्लेवरसाठी थोडासा यूज केलेला आहे, कारण आपण आंब्याचा आता इथं छोटी एक वाटी आंब्याचा जो पल्प होता तो लागेल तसा घ्यायचा आहे, तो मी साईडला ठेवलेला आहे। जसा लागेल तसा आपण वापरू शकतो, कारण ह्या आंब्याचा जो पल्प आहे त्याच्यामुळे पण येलो कलर येतो। असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही। आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असे एकजीव होण्यासाठी आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। जोपर्यंत ह्याची कन्सिस्टन्सी थिक होत नाही ना जाडसर, तोपर्यंत आपल्याला हे हँड मिक्सरने फेटून घ्यायचं आहे। आता मी इथे एक एअरटाईट डब्बा घेतलेला आहे प्लास्टिकचा। त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही जी क्रीम फेटून घेतलेली आहे ना ती सेट होण्यासाठी टाकायची आहे। आता आपण या एअरटाईट कंटेनरमध्ये ही
आपण फेटून घेतलेली क्रीम आहे, ज्याच्यामध्ये आपण मँगो पल्प टाकला होता, फूड कलर टाकलेला होता. तो सेट होण्यासाठी एअरटाईट कंटेनरमध्ये आपण ही क्रीम भरून घेणार आहोत आणि सेट होण्यासाठी 7 ते 8 तासासाठी डीप फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला व्यवस्थित अशी ही या एअरटाईट कंटेनरमध्ये सेट होण्यासाठी क्रीम टाकायची आहे. ह्याच्यामध्ये थोडंसुद्धा हवा राहता कामा नये, कारण हवा राहिला तर काय होतं, बर्फाचं क्रिस्टल होतात. त्यासाठी मी इथं थोडा वेळ हे असा कागद तुम्ही लावू शकता. सिल्वर कागद आहे तो, नसेल तर तुम्ही प्लास्टिकचा कागद पण लावू शकता. प्लास्टिकचा कागद जरी लावला पिशवीचा तरी काही प्रॉब्लेम नाही, टाईट लावायचा. आता मी तुम्हाला प्लास्टिकचा कागद लावलेला दाखवते. हे बघा, प्लास्टिकचा कागद लावला ना तरी पण खूप छान हे आईस्क्रीम सेट होतं. आता आपण ही आईस्क्रीम काढून दाखवते तुम्हाला. 7 ते 8 तासानंतर डीप फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की खूप छान असे एकदम मलईदार आपलं आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. आता एका वाटीमध्ये सर्व करून दाखवते. खूप छान मस्त असं सेट झालेलं आहे. प्रत्येकाची आईस्क्रीम बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. तुम्ही या पद्धतीनं पण जरूर बनवा आणि तुमचं आईस्क्रीम कसं झालं हे सांगायला विसरू नका. त्यामध्ये थोडंसं मी कट केलेलं काजू, बदाम जे आहे ना, तुमच्याकडे पिस्ता, मनुके असतील ना, ते पण थोडेसे तुम्ही टाकू शकता. मस्त असं आईस्क्रीम आपलं बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की